brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही किशोरी पेडणेकर यांच्यावरती काही आरोप केलेत, काय निवडणुकीच्या रणधुमाळीत सुद्धा तुम्ही काय थांबत नाहीत? उद्धव ठाकरेचे महापौर म्हणजे महाचोर. त्यांनी कोविड काळात जे मृतदेह ठेवण्यासाठी जे बॅग कफन, त्यात पण 1500 रुपयेचा एका कोविड बॅगचं टेंडर 6719 रुपये एका बॅगेला या दराने किशोरी पेडणेकरनी विकत घ्यायला लावल्या. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर, डेप्युटी डीन यांचं स्टेटमेंट आहे पोलिसांकडे की महापौरांनी सांगितलं ये कंपनी को ऑर्डर नाही द्यायचा, ह्याच कंपनीला द्यायचा, वेदांत इनोटेकला. जे 1500 रुपयेत मिळत होते ते 67. अशी चोरी लबाडी. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने हायकोर्टात जाऊन जामीन मिळवला. याच किशोरी पेडणेकर 2017चा निवडणूक जर तुम्ही त्यांचा अर्ज पाहिला, ते SRA मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहतात असं त्यांनी दाखवलं. आणि आता त्याच्यात मोठ्या मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये त्याचं आम्ही संशोधन केलं आणि त्यानंतर आम्ही तक्रार केली. त्याच्यावर SRA प्राधिकरणाने तक्रार केली किशोरी पेडणेकरच्या विरोधात की यांनी ह्या झोपडपट्टीत त्या राहत नव्हत्या, परंतु अनेक सदनिका त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. तोही दाखला गुन्हा दाखल झाला. किशोरी पेडणेकरनी आपल्या अर्जात शपथपत्रात हे दोन्ही गुन्हे दाखवले नाही. या सगळ्या प्रकारात वैयक्तिक तक्रार केली आहे. आता एक पहिलं असतं, आम्ही पोलिसात तक्रार केली, महापालिकेत केली आणि निवडणूक आयोगाकडे किशोर पेडणेकरची तक्रार केली आहे. आता त्यांच्याकडून उत्तर मागितलं जाणार की तुम्ही ही माहिती जे किरीट तुम्हाला देत आहे ते खरी आहे का. आता मी तर पोलिसांचेच रेकॉर्ड दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्यानंतर त्यांनाही नोटीस दिली जाणार आणि कारवाई होणार. मुंबई देशासाठीचा संघर्ष आहे. 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना आणखीन कमकुवत झाली. 2014 मध्ये मोदीच्या लाटेनंतर मोदीच्या विरुद्ध अशा प्रकारची भाषा, आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं. त्यानंतर महापालिकेची निवडणूक आली. त्याच्या आधी मी अनेक वेळा सांगितलं तुमचा भ्रष्टाचार थांबवा. आणि मग पक्षाने मला काम दिलं. ते महापालिकेचे माफिया कॉन्ट्रॅक्टरचे घोटाळे हे काढल्यानंतर आता स्वाभाविक आहे त्यांना जे वाटलं ते वाटलं, पण तो इतिहास आहे. काय आता तुमचं काय असेसमेंट आहे की मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी कुठे तुम्ही बघता निकालानंतर? एक ज्यावेळी माणसाची अधोगती सुरू होते ना, डाऊनफॉल, त्यावेळी त्याचं ते लक्षात येत नाही की मला जे विरासत में मिळालं ना, त्यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पण बाळासाहेबांची जे हिंदुत्व, धर्म, संस्कृती, माझी मुंबई, मराठी मुंबई ते नकोय. त्यांना मुस्लिम मुंबई झाली तर चालेल, पण माझा पक्ष जिवंत राहिला पाहिजे, मी जिवंत राजकीयरित्या राहिलं पाहिजे. त्यामुळे आता ह्यांचं खाली इथपर्यंत गेलेले आहेत की आता उद्धव ठाकरेचे उमेदवार बुरखा घालून बुरख्याचा बाहेर येत नाही आणि वोट मागतात. आता अवस्था अशी झाली आहे की मस्जिद जर समजा एखाद्या मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिली गेली किंवा ते प्रचारात आले असतील, त्याच्यामध्ये गैर काय असं तुमचा आक्षेप कुठल्या गोष्टींवरती नेमका? प्रचार करणं, प्रचारात जाणं, तिकीट देणं ही तर लोकशाही पद्धतीची प्रक्रिया आहे. मग ह्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा प्रश्न कुठे येतो? बाळासाहेबांना त्यांनी विचारायचं होतं ना, आम्हाला का विचारतात? बाळासाहेब ठाकरेंनी कधी हे असं मान्य नव्हतं केलं की बुरखात कोणतरी महिला येऊन उमेदवारी करणार, आणि ह्या अशा प्रकारचं विधानही नव्हतं केलं की मुंबई का महापौर खान भी होगा, पठान भी होगा, बुरखेवाली भी होगी. असंही विधान नाही चालायचं की हम 26 बच्चे पैदा करे या 36 करे. हे विधान तर MIMच्या नेत्यांची आहेत, ठाकरे गटाच्या नेत्यांची नाही. ठाकरेंनी कधी विरोध केला का? ठाकरे कधी बांगलादेशच्या विरोधात बोलले का?
ठाकरेमध्ये हिंमत असेल तर बोलावं की मस्जिदीवरील लाऊडस्पीकर किरीट तुम्हाला फडणवीसने बंद केले, ते खूप चांगलं काम केलं. त्यांचे तो व्हिडिओ फिरतात त्यांच्या पक्षाचे की हम वापस भोंगे चालू करेंगे, ते तर असं रीतीने बोलतात. बांगलादेशी आहे तर काय झालं, तुम्ही बांगलादेशच्या पंतप्रधानाला इथे आसरा दिला. अरे ही काय आर्ग्युमेंट आहे. म्हणून मुद्दा ही आहे की बाळासाहेबांनी पण साबीर भाईंना उमेदवारी दिली, त्यांना मंत्रिपद दिलं, किंवा अनेक ठिकाणी बाळासाहेबांनी मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा उभे केलेले होते महाराष्ट्रामध्ये. भारतात जन्मलेल्या मुस्लिम किंवा राष्ट्रपती भारतातले हे भारतीय जनता पार्टी अटलजींनी केले होते, डॉक्टर कलाम. तर विरोध मुस्लिमांचा नाही आहे, विरोध आहे लागून चालन, विरोध आहे मुस्लिमांना वोट बँक म्हणून, विरोध आहे की मुंबईवर बांगलादेशी अतिक्रमण चाललेलं आहे तर त्याला थांबवायचं. विरोध आहे की मुस्लिम मुंबईत ज्या 1947 मध्ये मुस्लिम 8.8% होते, आज 24.8%, 2050 मध्ये 30% होणार.